हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलचं सगळं काम करून आम्ही घरी चाललो होतो. तर जाताना आम्हाला काही शॉपिंग करायची होती आणि थोडासा नाश्ता पण करायचा होता. आधी नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही गेलो ड्रायफ्रूट्सची खरेदी करायला आणि काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते. तर ते घेतले आणि हॉटेलसाठी लॉजिंगसाठी काही सामान घ्यायचं होतं. तर तिकडे गेलो आम्ही आधी. आणि सध्या उन्हाळा चालू आहे तर मुलांसाठी काही लस्सी काही कुल्फी काही करायची होती. तर गुलकंद फ्लेवरचे करायच्या होत्या आणि आम्ही काही गुलकंद फ्लेवर घेतला आणि त्यानंतर गेलो आम्ही हॉटेलच्या जे पायपुसणे आहेत त्या पाहिला. तर आम्हाला तिथे काही आवडलं नाही आणि त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये घ्यायला गेलो. तर डीमार्टचं काही शूट करता नाही आलं पण बरेच तिथे घेतलं आणि त्यानंतर घरी आल्यावर लाडू करायला घेतले. तर आमचं चाललंय लाडू बनवायचं काम आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. तर तिच्या रुखदासाठी ना लाडू बनवतोय आम्ही आणि काकून ते आत्ताच पीठ ते घेऊन आले होते, सगळे त्यांनी आणून दिले, फक्त बनवायचे होते. मग लगेच बनवायला घेतले आणि संध्याकाळी ना आमच्या सगळ्या कॉलनीने मिळून आहे ना काकूंना गडंग नाही ठेवले, म्हणजे आमच्या 5-7 मैत्रिणी आहेत त्यांनी. तर नंतर व्हिडिओ तर संध्याकाळचे 7 वाजले होते आणि सगळ्यांनी मिळून तेजश्रीसाठी एक छोटासा कार्यक्रम केळवण ठेवलं होतं आणि सगळे तिचे औक्षण करण्यासाठी तिथे बाहेर थांबले होते. तर तेजश्री म्हणजे आमच्या कॉलनीतील मनीषा काकू त्यांची मुलगी आहे, CA आहे ती आणि तिचं आता लग्न आहे 26 तारखेला. तर तिचंच केळवण होतं आणि मस्त अशी रांगोळी काढली होती. आणि आमची कॉलनी म्हणजे एक फॅमिलीच आहे. तर सगळे खूप छान काही फंक्शन असलं तर सगळे एकत्र येते आणि एक फॅमिलीसारखे राहते. सगळ्या कॉलनीतल्या लेडीजने मिळून तिचं आधी औक्षण केलं आणि थोडंसं फोटोशूट ते पण केले. तर कॉलनीतले सगळे आले होते आणि सगळ्यांनी मिळून 100 लोकांचं जेवण ठेवलं होतं आणि कॉलनीतले सगळे आणि काकूंचे काही पाहुणे होते. तर या सगळ्यांसाठी छोटासा कार्यक्रम ठेवला होता जेवणाचा. घेशीलच ना सगळ्यांची. तर काळे काकू आणि लारे काकू यांनी मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्यांना जेवायला बसायचंच होतं. तर काकू तेजश्री ते सगळे बसले होते आणि काकूंना थोडंसं वेगळं वाटत होतं. तर काकू म्हणलं मी नंतर बसते, पण तर काकून ते आधी जेवायला बसल्या आणि त्यानंतर सगळे बसणार होते आणि तेजश्रीला सगळे घास भरवण्यासाठी सगळ्या लेडीज आल्या होत्या. तर तिला सगळ्यांनी आधी थोडंसं एक एक पदार्थ खाऊ घातला. इकडे बघा इकडं हर्षल जाऊन येते, मग हर्षकडे जायचं एवढे फोन त्याच्याकडे किती काढी तेच ना. एक मिनिट यांना जाऊ द्या. इकडे बघा माणसांना भूका लागल्यास हे म्हणे हे काय चांगला उजेड आला बरं का. इकडे बघा माधुरता इकडे बघा. माधुरता इकडे बघा, तिकडे व्हिडिओ चालू आहे, फोटो इकडे. आणि आधी त्यांचे पाहुणे बसले होते जेवायला आणि त्यानंतर आम्ही बसणार होतो.
आणि तोपर्यंत आम्ही साईडला बसलो होतो आणि सोमा भाऊंनी आम्हाला मस्त असा मठ्ठा दिला. किती मिसळच घेतला तुम्ही आणि ताईंनी आणि दादांनी काकूंसाठी जो आयर नेला होता तो दिला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.